चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरलेली भेंडी बनवणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. आता आपण त्यासाठी आधी ही 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे. ही बघा. आता त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मी. कोथिंबीर, हे भाजून घेतलेलं खोबरं आहे. खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं. तीळ पण थोडे भाजून घ्यायचे. ही वाटण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. हे शेंगदाण्याचा कूट आहे. हे थोडंसं धना पावडर, हे थोडंसं जिरं घेतलं आहे मी. आणि हे आपलं घरचं लाल तिखट आहे. आणि हा आहे कांदा लसूण मसाला, मीठ आणि तेल. एवढ्या सामानामध्ये ही गार्निशिंगसाठी कोथिंबीर, एवढ्या सामानामध्ये आपण आता बनवणार आहोत. आता आपण भाजलेलं खोबरं, तीळ, ती कोथिंबीर आणि जिरं आणि थोडासा लसूण टाकायचं. त्यात लसूण यात मी विसरले. एवढ्याच आपण आता वाटण करून घेणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यात सगळं टाकून घेऊया आपण. आणि ह्याला एकदा फिरवून आणायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण फिरवून घ्यायचा आहे. आता ह्याला मी जरा थोडं फिरवून थोडंसं वाटून आणते जाडं भरडं. आता हे मी वाटून घेतले. त्यात आता दाण्याचा कूट घालून पुन्हा एकदा थोडंसं फिरवून आणते, म्हणजे सगळं एकजीव होईल. आता त्यानंतर काय करते, सगळं ह्याच्या बघा काढून घेते मी. सगळं वाटलेला मसाला सगळं एकत्र काढून घेते. आता आपल्याला त्याच्यामध्ये जे आपले उरलेले मसाले आहेत ना, ते सगळे आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे बघा, हा मसाला काढून घेतला. आता ते बाकीचे मसाले घालते. लाल तिखट, धना जिरा पावडर आणि आपला तो कांदा लसूण मसाला आहे तो पण घालायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये. नंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ थोडंसं कमी घातलं तरी चालेल, कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं, म्हणून थोडं कमी घालायचं. लागलं तर घालता येतं. आता हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यात थोडी कोथिंबीर घालायची आणि थोडी कोथिंबीर आपल्याला गार्निशिंगसाठी तशीच ठेवायची आहे. आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा आपण छान मिक्स करणार आहोत. आता हा मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ज्या भेंड्या धुवून ठेवलेल्या होत्या पुसून, त्या आपण चिरून घेणार आहोत. त्याचे शेंडे आणि मागचा भाग काढून टाकायचा आहे आणि मध्ये एक चीर द्यायची आहे. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या भेंड्या आधी आपल्याला चिरून ठेवायच्या आहेत. हे बघा, ह्या भेंड्या मी सगळ्या चिरून घेतल्यात. आता आपण काय करणार आहोत, त्या चिरलेल्या भेंड्यांमध्ये मसाला भरणार आहोत. हा मसाला जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप सुक्का सुक्का वाटतोय, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि मग असं मिक्स केलात तरीसुद्धा चालेल. आणि मग भेंडीमध्ये भरलात तरीसुद्धा चालेल. आता आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया. मसाला दाबून भरायचा, म्हणजे तो भेंडीमध्ये तसाच राहतो, बाहेर पडत नाही. अशा प्रकारे आपण जवळजवळ सगळ्या भेंड्या आता भरून घेणार आहोत. हे बघा, दाबून भरायच्या, दाबून एकदम. म्हणजे ते काय होतं, मसाला जास्त करून बाहेर येत नाही, आतच राहतो मसाला. आणि चव पण छान लागते आतमध्ये राहिल्यामुळे. आपल्या सगळ्या भेंड्या आता भरून झाल्यात. आता थोडासा मसाला आहे बघा इथं साईडला शिल्लक राहिला, तो मी साईडला ठेवला आहे. तो आपण नंतर घालणार आहोत. आता आपण गॅसकडे जायचं आहे. गॅसवर एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मी आता तेल टाकले. आता ह्याच्यात काही जिरं मोहरी काही टाकायचं नाही आहे आपल्याला डायरेक्ट कांदा टाकून घ्यायचा आहे. तापलं ना तेल की पहिला आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. आता कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आला की आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आणि एकदम थोडंसं, म्हणजे कांद्यापुरतंच आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. आणि मग पुन्हा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. जास्त मीठ टाकायचं नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलं ना मसाल्यामध्ये, म्हणून एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि ते पुन्हा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते बघा, आपलं छान परतून झालेलं आहे कांदा. आता आपण ज्या भेंड्या भरून घेतलेल्या आहेत त्या आता आपण त्याच्यामध्ये टाकून हलक्या हाताने एकदम आपल्याला परतून घ्यायच्यात.
हे बघा भेंड्या अशा टाकून मसाला न निघेल असे एकदम हळूहळू टाकायच्यात आणि मग छान परतून घ्यायच्यात. आणि मग त्याच्यावर एक परतल्या की झाकण लावून एक 5 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे वाफ येण्यासाठी. एक 5 मिनटं वाफ आली ना की मग आपण परत उघडून बघणार आहोत. मग हे बघा 5 मिनटं झालेली आहे. आपण काय करूया आता, उघडून बघते मी. हे बघा छान भेंडी आपली शिजलेली आहे. हे बघा छान आता एकदम एकत्र करून घेते आणि त्यात जो आपण उरलेला आपला थोडासा मसाला आहे ना टाकायचा राहिला आहे तो टाकून घेते. हे बघा थोडासा मसाला आपला शिल्लक होता तो आता त्या भेंडीमध्ये टाकायचा. आधी टाकला तर तो करपतो म्हणून आधी टाकायचा नाही, नंतर टाकायचा. आणि आता छान एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा एक आपल्याला वाफ देऊन घ्यायची. हे बघा छान झाले, कुरकुरीत भेंडी आपली तयार झालेली आहे. आता एक वाफ दिली की आपली भेंडी तयार. ही बघा आपली भेंडी तयार झालेली आहे. आता आपण काय करूया, हिला प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा कशी मस्त छान कुरकुरीत झाली बघा, खूप छान झाली बघा, एकदम सुंदर झालेली आहे. आता आपण तिला काढून घेऊया. आपली भेंडी बघा कशी एकदम हे झालेली आहे, म्हणजे सुट्टी सुट्टी झालेली आहे. तुम्हाला जर असं कधी वाटलं की भेंडी चिकट होते काय होते तर त्यात 2-4 कोकम किंवा चिंचेचे तुकडे टाका किंवा लिंबाचा रस पिळला तरीसुद्धा चालेल. ही बघा आता मी प्लेटीमध्ये काढून घेतली, एकदम सुट्टी, अजिबात चिकट नाही, काही नाही आहे, छान झालेली आहे भेंडी. आपण याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करूया. कोथिंबीर खोबरं तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही छान गार्निशिंग करू शकता. आता ही आपली भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.